गोळी झाडतो. आता चमाला टेकून बसवतो. त्याच्या हातात बंदूक ठेवतो. इस्माचा पडलेला गॉगल उचलतो आणि त्याच्याच डोळ्यावर इस्माच्या खिशातली बाटली काढतो. सगळी दारू संपवतो. झाले सड आत चोरट्याचा फड चोरट्या समीर आशा पाटील या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर या सिनेमाचे निर्माते निलेश नवलाखा सर पण आपल्या बरोबर आहेत. आणि आमचे फिल्म मधले एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजे कार्यकारी. आणि तुम्ही जो डायलॉग ऐकला आत्ता आलाय खरा डार्लिंग चान्स, तो डायलॉग ज्यांचा आहे ते जयेश संघवी सर. असे सगळेजण आता इथे आहेत. मी मागून जयेंद्र मोरेला पुढे बोलवतो. तुम्ही आत्ता ज्याच्या आवाजात ऑडिओ डिस्क्रिप्शन ऐकलं तो जयेंद्र मोरे पण आपल्या बरोबर आहे, ज्याने या फिल्मसाठी ऑडिओ डिस्क्रिप्शन साठी आवाज दिलाय. तर मी समीर आणि सरांना बोलायला सांगतो. सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद, तुम्ही आलात. हा सिनेमा पहिल्यांदाच भारतात अशा फॉर्मॅट मध्ये होतोय. तुम्ही आलात, तो बघितलात, तुम्हाला आवडलाही असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हालाही पहिल्या वेळेस असा पिक्चर बघायला भेटला. आपण धन्यवाद, तुम्ही इथे सर्व आलात. या फॉर्मॅट मध्ये जेव्हा फिल्म करायचं ठरलं, म्हणजे अशा हिंदू भगिनी आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये, ज्यांना सिनेमा एक्सपिरियन्स फॉर्मॅटची खूप मदत होणार आहे. तर मला असं वाटतं आपण एक नवीन सुरुवात केली आहे आणि हा फॉर्मॅटला करणारच आहोत. इतरही लोकांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही या फॉर्मॅटमध्ये येणारे चित्रपट ट्रान्सफॉर्म करा आणि बघता येत नाही त्यांनाही तो सिनेमा त्याच प्रकारे एन्जॉय करता येईल. आम्हाला खूप उत्सुकता आहे की तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला आणि त्याच्याविषयीचे काही तुमचे मतं आम्ही कॅमेऱ्यावरती रेकॉर्ड करू इच्छित आहोत. तर तुम्ही त्यासाठी आम्हाला प्लीज सहकार्य करा आणि खूप खूप धन्यवाद परत एकदा. थँक्यू.
5 मिनिटं थांबू. सुनील आपल्याबरोबर जो आपला डेफ मित्र आहे तो त्याच्या मित्रांना आता आपण जे काही बोललो ते सगळं तो सांगणार आहे साइन लँग्वेज मध्ये. एक 5 मिनिटं आपण त्यामुळे थांबूया. ओके ओके. सुनील, आम्ही टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचे खूप आभार मानतो. आणि निलेश सर मगाशी जसं म्हणाले, निलेश नवलाखा सर आपल्या फिल्मचे प्रोड्युसर आहेत, निर्माते आहेत. आणि ते बोलतील म्हणजे तू इंटरप्रेट कर. तुम्ही आलात, आमच्यासाठी खूप भाग्याचं आज दिवस आहे. आम्ही हा सिनेमा या फॉर्मॅट मध्ये करू शकलो. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, इथे आलात. आता तुम्हाला जे काही वाटतं ह्या सिनेमाबद्दल ते कॅमेरामध्ये तुम्ही मुलाखत देऊन बोला किंवा सांगायचा प्रयत्न करा. आणि वी आर व्हेरी थँकफुल. मजा आली बघून. थँक्यू सो मच. लाईट चालू ठेवा. हा बघ ना इतना लाईट. चित्रपटाबद्दल मी आधी सगळ्यांचे खूप आभार मानते, कारण कोणीतरी आपला स्पेशली विचार करतो, ही गोष्ट खूप आनंददायक आहे. आणि गाण्याबद्दल म्युझिशियन एकदम व्यवस्थित, सगळे सिंगर छान गात होते. म्हणजे आम्हाला सगळं सायलेंट होतं ते तुम्ही एक्सप्लेन करून दाखवलं होते, एकदम आम्हाला व्यवस्थित समजलं. किंवा सायटेड व्यक्ती आमच्याबरोबर पिक्चर बघताना असली की तिला विचारायचं काय झालं गं, मग तिचं पण कॉन्सन्ट्रेशन बिघडतं आणि आम्हाला पण समजत नाही. त्यामुळे मग सगळं या वेळेला आम्हाला कोणाला विचारावं लागलं नाही आणि आम्हाला स्वतंत्रपणे बघता आला पिक्चर. ते खूप छान वाटलं. तुझा आवडता सीन कोणता? माझा आवडता सीन ती बाई जेव्हा जाते गोळी झाडते, ती गोळी लागत नाही आणि नंतर मग तो माणूस हसतो, शिवा हसतो तो. त्यानंतर काय सांगशील तू प्रेक्षकांना, काय सांगशील? मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे कुणी पण अंध व्यक्ती असेल त्यांना आपल्या सामील करून घेण्यासाठी या पिक्चरची मदत झालेली आहे. आणि कुठलीही व्यक्ती अशी कमजोर नसते. चित्रपट खूप छान होता. आणि म्हणजे चित्रपट बघताना असं म्हणजे कुठेही हे होत नव्हतं की आपण ब्लाइंड आहोत, असं की प्रत्येक दृश्य समोर येतो, म्हणजे डोळ्यासमोर दिसत होतं की जे काय घडतंय ते समोर दिसत होतं. एवढ्या चांगल्या प्रकारे तो हे एक्सप्लेन केलेलं होतं. जे काय तुम्ही ऑडिओ डिस्क्रिप्शन दिलं होतं
होतं ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होत होतं. म्हणजे प्रत्येक दृश्य समोर येत होतं डोळ्यासमोर आणि आमचा विचार केला पिक्चर म्हणजे सिनेमाच्या बाबतीत, त्याबद्दल मी टीमचा खूप खूप आभारी आहे. असेच पिक्चर म्हणजे पिक्चरमध्ये काढला तर आमचं म्हणजे आम्ही पिक्चर बघू शकतो थिएटरमध्ये येऊन. एवढंच. गाणी खूपच छान आणि मिनिंगफुल गाणी आहेत. म्हणजे असं कुठे म्हणजे धांगडधिंगा वगैरे नाही आहे. खूप मिनिंगफुल गाणी, म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये काही ना काही म्हणजे मिनिंग होतंच असं. आणि चांगली अर्थपूर्ण गाणी होती. प्रेक्षकांना काय सांगायचं काय ते चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय सांगायचं? प्रेक्षकांना म्हणजे खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक माणसाने जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघा. खूप चांगला चित्रपट आहे, तुम्हाला खूप आवडेल. अतिशय उत्तम आहे सिनेमा. ह्या अशा प्रकारचे चित्रपट भविष्यात यावेत हे मी नक्की सांगेन. याचं कारण असं की ह्या आधी पण आम्ही भरपूर सिनेमा पाहिलेत, पण अशा फॉर्मॅटमध्ये सिनेमा नसल्यामुळे काही गोष्टी इतरांशिवाय कळू शकत नाहीत. तर ह्या सिनेमामध्ये आम्हाला दुसऱ्या कोणाची व्यक्तीची गरज लागेल असं चुकूनही कुठे वाटलं नाही आणि आपल्याला मुळातच गोष्टी दिसत नाही आहे किंवा ती कळली नाही असा एकाही ठिकाणी या सिनेमातून जाणवलं नाही. संपूर्णतः सर्व गोष्टी वेळोवेळी कळल्या. फ्लॅशबॅक तंत्रामध्ये देखील ज्या गोष्टी रिपीट दाखवतात त्या गोष्टी देखील रिपीट केल्यामुळे व्यवस्थितरित्या फ्लॅशबॅक तंत्र नेमकं काय असतं हे देखील या चित्रपटातून सर्वसामान्य व्यक्तींना म्हणण्यापेक्षा जे इतर ब्लाइंड आहेत त्यांनाही ते गोष्टी व्यवस्थितरित्या कळतील. आणि अशा प्रकारचे सिनेमा यावेत, ह्यासाठी यावेत कारण एकतर दुसऱ्या व्यक्तीची गरज घ्यावी लागणार नाही हे जरी सत्य असलं तरी समाजामध्ये ब्लाइंड व्यक्तींना नेमकं कुठल्या माध्यमातून आणि कशा प्रकारे एखादी गोष्ट सांगायची आणि समजवायची आहे ह्या प्रकारचं शिक्षण हा सिनेमा नक्कीच देईल. चित्रपटाच्या संगीताबद्दल काय? चित्रपटातलं संगीत उत्तम आहे. चित्रपटातली सगळीच गाणी छान आहेत आणि अगदी व्यवस्थित आणि मार्मिक स्वरूपाची अगदी गाणी आहेत. खूप सुंदर गाणी आहेत. त्या स्टोरीला पुरेपूर आहेत ती, आणि ती गाणी ज्या पद्धतीने बसवली आहेत किंवा ज्या गाण्यांचे शब्द जे आहेत अतिशय उत्तम आहेत. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा जेव्हा आता 19 तारखेला येईल त्यानंतर लोकांनाही खरंच गाणी प्रसिद्ध होतील आणि खूप लोकांना ते लोकप्रिय गाणी ठरतील असं मला वाटतं. सिनेमा तर मोस्ट एक्सप्रेसिव्ह होता, पण एक्सप्रेसिव्ह यासाठी की सिनेमाला जे पोचवायचं असतं लोकांपर्यंत तो मेसेज ॲक्च्युली पोचतो. कारण ज्यावेळी सिनेमा एखादा बनवला जातो तो ऑडियन्सपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यावेळी ऑडियन्स मे बी ब्लाइंड कॅटेगरीमध्ये असो किंवा नॉर्मल कॅटेगरीमध्ये असो तो मेसेज पोचला पाहिजे. सो आत्तापर्यंत हे होत नव्हतं, पण बहुतेक इथून पुढे जर प्रत्येक सिनेमा जर या फॉर्मॅटमध्ये म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये जर फॉर्म झाले तर नक्कीच तो मेसेज पास ऑन होईल आणि एक एक्सप्रेसिव्ह फॉर्म हा लोकांना कळेल की नेमका काय असतो. आणि जसं मगाशीच म्हटल्याप्रमाणे की लोकांना एक चांगली सवय लागेल की कुठल्याही ब्लाइंड व्यक्तीला कुठलीही गोष्ट सांगताना एक डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये सांगायला हवी तर तिला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकते. सो या प्रकारचं एक नवीन रेव्होल्युशन होऊ शकतं. संगीत अतिशय उत्तम आहे. गाणी खूप छान आहेत. म्हणजे त्याचं संगीत आणि शब्द दोन्ही खूप चांगला आहे. अतिशय पिक्चरायझेशनही खूप छान आहे. थँक्यू. वेलकम. ॲक्सेसिबिलिटी फॉर्मॅटमधला हा पहिला प्रयोग आपण केलेला आहे चौरी या सिनेमाच्या माध्यमातून. तुम्ही या मुलांबरोबर हा सिनेमा पाहिला, तुम्हाला कसा वाटला हा सिनेमा? काय सांगायला सिनेमाच्या एकंदरीत या फॉर्मॅटमध्ये? ओके, हा पहिला प्रयोग असून खूप म्हणजे यशस्वीच झालेला आहे, काहीच त्याच्यात डाऊट नाही. कारण का पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे सिनेमे निर्माण व्हायला पाहिजे. कारण का ही जी मुलं असतात त्यांना व्हिज्युअलायझेशन करता येत नाही आणि त्यांना प्रत्येक वेळेला ते समजावून सांगावं लागतं. इथे काय झालं, आत्ता हा सिनेमा बघताना मलाही बघता आला, माझे 2 मित्र होते त्यांनाही तो व्यवस्थित व्हिज्युअलाइज करता आला, त्यामुळे मी पण आनंद लुटू शकले, त्याचप्रमाणे माझे मित्रही आनंद लुटू शकले. त्यामुळे हा नक्कीच यशस्वी प्रयोग झाला, पहिला होता तो निश्चितच. थँक्यू. येस, थँक्स अ लॉट. नमस्कार, मी आशय सहस्रबुद्धे. आत्ताच आपण चौर्य फिल्मच्या ॲक्सेसिबल फॉर्मॅटचं एक स्पेशल स्क्रीनिंग इथे केलं. आपल्याबरोबर काही डेफ आपले मित्र होते, कर्णबधीर मित्र होते आणि काही अंध म्हणजे ब्लाइंड मित्रसुद्धा होते. ॲक्सेसिबल फॉर्मॅट म्हणजेच चित्रपट डेफ आणि ब्लाइंड यांना त्यांच्या डिसेबिलिटीमुळे सिनेमा आपल्यासारखा एन्जॉय करता येत नाही थिएटरमध्ये जाऊन. तर ॲक्सेसिबल फॉर्मॅटमध्ये हा सिनेमा 19 तारखेला रिलीज होतो आहे, जेणेकरून तो सिनेमा ह्या सर्वांना आपल्यासारखाच एन्जॉय करता येईल. ज्यामध्ये सिनेमाचे व्हिज्युअल्स जे असतात
त्याला आपण ऑडिओ फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो, म्हणजे ब्लाइंड व्यक्तीला व्हिज्युअल्स ऐकू येतील आणि डेफ व्यक्तीला फिल्मचा जो ऑडिओ असेल तो त्याला स्क्रीनवर दिसेल कॅप्शन्सच्या स्वरूपात. असा ॲक्सेसिबल फॉर्मॅट सगळा असतो. आणि आपल्याबरोबर काही माझे डेफ मित्र आहेत ज्यांना आपण विचारूया की त्यांना हा अनुभव कसा वाटला कॅप्शन्स सह फिल्म बघणं. तर मी पहिले आधी विचारतो पूजाला की तुला फिल्म कशी वाटली. माईक इकडे दे. मी मराठी भाषेतली शिकलेली आहे, मराठीची आहे, सिनेमा मराठी सिनेमा पाहिलेले आहेत, पण मराठी डायलॉग्स आहे ते मी स्वतः डायरेक्टली बघितले नाहीत. आत्ता त्याचा फायदा झाला, मला खूप आनंद झाला की मला डायलॉग मराठी भाषेतलेच बघायला मिळाले. ते कॅप्शनिंगचा उपयोग झाला. आय एन्जॉय इट. ॲक्च्युली ती साईन लँग्वेजमध्ये आपल्याला तिचं मत सांगत होती आणि सुनील आपल्यासाठी इंटरप्रेट करत होता. आपण नंदिनीताईंना विचारूया की त्यांना कॅप्शन्समध्ये फिल्म बघणं, मराठी कॅप्शन्समध्ये फिल्म बघणं कसं वाटलं. त्यांच्यापत्र ते आत्ता मी सिनेमा बघितला तेव्हा सिनेमा बघताना खाली कुठला आवाज येतो पुरतुंकाचा रंग यावर आपल्याला वांद्याची मागणी करणे, वांद्याचा कथा आवाज असतो हे खाणं. त्यामुळे आम्हाला खूप मजा वाटली. त्यामुळे आम्हाला आवाजाचे प्रकार आणि वांद्याची नावं यातून मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याबरोबर विद्युलता ताई पण आहेत. त्यांना आपण विचारूया की त्यांना फिल्मचा अनुभव कसा वाटला. व्हॉईस येऊ दे, त्यांना शूट करा तुम्ही. सो कॅमेरामध्ये त्या राहू देत, व्हॉईस यांचा असला तरी. मराठी सिनेमा आहे तो मी बघितला आत्ता पहिल्यांदा. शौर्य सिनेमा आहे आता. त्या सिनेमातले डायलॉग्स ते कॅप्शनमधून वाचून मला खूप आनंद झाला. ते आवाजातलंच त्या टायमिंगप्रमाणे बंदुकाचे वगैरे सगळं त्याचं वर्डिंग वगैरे आहे ते कॅप्शनमध्ये एकदम सुंदर होते. त्याच्यात पेंच वाढला, थ्रिल वाढलं, त्याच्यातलं डायलॉग पण एन्जॉय केले. ॲक्शन बघता बघता ते डायलॉग्स वगैरे सगळं मॅच करताना खूपच आनंद येतो, फिलिंग येतं, खूप एन्जॉय करतो. इट वॉज अ ग्रेट प्लेजर. इट वॉज अ फर्स्टच मूवी. आधी इंग्लिश मूवीज पाहायचे, पण मराठी सिनेमामध्ये मराठी डायलॉग्स वाचून खूप आनंद वाटतो. वी आर मराठी, प्राऊड ऑफ बिईंग मराठी. यांनी साईन लँग्वेजमध्ये त्यांचं मत सांगितलं आणि आपल्याला ज्याने त्यांची मतं आपल्याला ॲक्सेसिबल करून सांगितली मराठीमध्ये व्हॉईसमध्ये, तर सुनीलला आपण आता विचारूया की त्याला फिल्म कशी वाटली. सुनील. सिनेमा खूप सुरेख होता. आनंद जास्त याच्यामध्ये मिळाला की ते सिनेमातले डायलॉग्स, वेगवेगळे आवाज त्याच भाषेतल्या मराठी भाषेमध्येच कॅप्शनच्या स्वरूपात बघायला मिळाले. त्याच्यामध्ये खूप आनंद एन्जॉय करता आला. नॉर्मली लहानपणी मी सिनेमे बघायचो, मराठी सिनेमाचे तर इंग्रजी कॅप्शन जायचं, पण त्या वेगळ्या भाषेतल्या त्या मूळच्या भाषेचा आनंद लुटता येत नाही. पण हा सिनेमा बनवला की तिथे मला कॅप्शनिंग मराठीमध्ये बघायला मिळालं. खूपच एन्जॉय केलं.